पाटील सर, काळे सर, पाटील मॅडम, मोठे सर, त्या भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, आज सरांच्या मला वाटतं पाटील सरांची चौथ्या तिसऱ्या शाळेचं मीच उद्घाटन म्हणजे 5वी संस्था आहे, त्यात मी 3 केले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरांनी आम्हाला म्हणजे एस.के. नगरचा माझी शाळा सुरू करण्यासाठी म्हणजे जेव्हा आम्ही भूमिपूजन केलं तेव्हा आमच्याकडे लाईट नव्हती, तर जवळपास एक 5 लाखाचं डीपीचं सरांनी तिथे योगदान दिलं. आम्ही सर्वांनी वर्गणी करून एक 5 लाख रुपये तिथे दिले होते आणि सरांच्या सहकार्यानं तो तिथे डीपी आम्ही तिथे बसवला होता आणि त्याच्यामुळे शाळेला सुरुवात झाली थोडक्यात. खरं तर मुलाला लहान असताना शिक्षणाची गोडी खूप गरजेची असते आणि महेश आणि त्यांच्या मिसेसने त्यांच्या सगळ्या कुटुंबाने आणि पाटील सरांना भेटून त्यांनी खूप गरजेचं लहान मुलांना आता सगळ्यात मोठी कशाची अशी पण मोबाईलची आहे. पण पालकच मोठी चूक करतो, रडाल तर त्याच्या हातात मोबाईल देतो. मोबाईल दिलेला मुलगा जो बसतो आयुष्यात पण त्याच्या हातात मोबाईलच असतो. पण त्या नर्सरीच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं की फास्ट उपलब्ध केलं म्हणजे अतिशय सुंदर केलं असं बघितलं मला वाटतं की खूप चांगलं सजवलं ते. या लहान मुलांना त्यांच्या पेरेंट्सला आणि जवळच असल्यामुळं वस्तीत असल्यामुळं तिथं आनंदाने सोडून जातो. ह्याच्यात जोखून घेतलेला 6 मुलं खरं तर सर आता धुळे सोलापूर आणि परिसरामध्ये एवढ्या शाळा झाल्या इंग्लिश मिडियम मराठी मिडियम 100 असतील. हॉटेल बी तेवढंच आणि शाळा बी एवढं जिकडं बघितलं तर धुळे सोलापूर हे प्राधान्यानं लोकांना म्हणजे पब्लिकसाठी राहण्यासाठी एक अतिशय सुंदर भाग आहे धुळे सोलापूरचा. ना ओढा नाही, ना नाला नाही, ना पूर नाही, ना मच्छर नाही. म्हणजे एकच आहे की पाण्याची थोडी समस्या आहे, सोलापूरला पाण्याची समस्या आणि कदाचित नेतृत्व कमी पडला असेल त्याचा पाठपुरावा आपण समजत असताना किंवा नसताना आपण सातत्याने केलं. आपण चांगली पालकात पेरेंट्सशी खूप संवाद साधला गरजेचा आहे. कारण त्या लहान मुलाला कुठला शाळा सोडून कुठं जायचं त्याला माहीत नसतं. पालक शाळा मुलाला काढतो आणि दुसऱ्या शाळेत तिथं काढतो, तिसऱ्या शाळेत मुलाचं काही नसतं याच्यात, पालकाला असतं. तुम्ही आता पालकांनाच शिकवावं लागतं. जे पालक असतात ना त्यांना विश्वासात घेऊन आपली शाळा आपली मुलं कसं हुशार आहेत हे सगळं बघावं. आणि तुम्हीच स्वतः सगळे कुटुंबातले बघत असताना त्या संस्था ही इन्कम सोर्स हेच तुम्ही समजू नका सध्या. म्हणजे ह्याच्यातनं काय तरी आपलं कुटुंब चालतंय, आपली कुटुंबाची पगार ह्याच्यात हे ध्येय डोळ्यासमोर ह्याच्यातनं उत्पन्नाचं साधन आहे ते जर ठरून चाललं मग ते आज काय ते म्हणजे यशस्वी होणार. मी इंग्लिश मिडियम करून आहे, मराठी मिडियम 3 आहे, पॉलिटिकल सगळ्या शिक्षण संस्था चालू तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला आता शिकवताना ॲडमिशन घेताना सगळं लोक गोड बोलते. फी भर म्हणताना लगेच शाळेतनं काढून टाकते. तर शाळेतली शेजारी नर्सरीमध्ये त्यांनी फी भरला सगळ्यात जिथं कमी आहे तिथून येऊन झाली. मुलाचं बोध वाटतो पण फी मात्र द्या तुम्ही 2 लाखाचा मोबाईल घेते. 2 लाख आणि चेहऱ्याच्यामध्ये जर ते क्लॅरिटीचं मोबाईल असेल फोटो काढायचं ते दुसरं मी घेते. मी फोटोसाठी घेतले होते पण आपल्या पाल्यासाठी फी देणार नाही अशी पालकांची मानसी असते. पण आपण आपलं आयुष्य आपल्या मुलांसाठी आपल्याला माहीत पाहिजे की आपला मुलगा चांगला शिकला तर आपलं सगळं चांगलं शिकवू शकता. आपण चांगलं शिकवा, चांगलं लक्ष द्या, आपली मुलं आहे आता समजून घ्या. आणि हे बरोबर एक वेळ असते की मुलांना डायव्हर्ट करायचं म्हणजे कशा पद्धतीनं आपण पालक शिकवतो. आज सुद्धा घरामध्ये सांगितलं जातं की तुमच्या मॅडमला मी सांगू का, मॅडम म्हणजे शाळेतली मॅडम, मग विद्यार्थी लोक बसतो. आई बाबाच ऐकत नाही. एवढं त्यांच्यावर डोक्यावर पकडा असतं जे पालक आमचं मॅडम सर सांगतील तेच ऐकत.
अशा पद्धतीनं आपण करा. यात मला 100% खात्री आहे वेळोवेळी आता मोठे सर पण पुढच्या महिन्यात येतात. एकच दिवस आहे, पुढच्या महिन्यात गेला त्यांनी रिटायर होणार. जवळजवळ 35 वर्ष सेवा केली. काळेसरला अजून 5-6 वर्ष, म्हणजे अजून 10-15 शिक्षक इतर शिक्षक लोकांची संख्या जास्त. वेळ तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. आपण मला बोलवलं, माझ्या हस्ते आपण या संस्थेचं उद्घाटन केलं, त्याबद्दल आपला आभार मानतो. इथंच थांबतो. जय हिंद.